Good afternoon, viewers. Welcome in our channel Learn English with Madan B. Today we are going to see pronouns he, she, and it. नमस्कार मंडळी. आज आपण ही, शी, इट या सर्वनामांचा उदाहरणांसह उपयोग शिकूया. लेट्स स्टार्ट विथ ही. चला तर मग ही अर्थात तो या सर्वनामाने आज आपण प्रारंभ करूया. रिमेंबर, ही pronoun is used as masculine. It is used with singular number only. लक्षात ठेवा, ही अर्थात तो हे सर्वनाम पुरुषवाचक असून केवळ एक वचनामध्येच त्याचा उपयोग केला जातो. ही इज अ सोल्जर. तो एक सैनिक आहे. ही इज an actor. तो एक अभिनेता आहे. ही इज अ स्टुडंट. तो एक विद्यार्थी आहे. ही इज माय फ्रेंड. तो माझा मित्र आहे. ही इज eating an apple. तो एक सफरचंद खात आहे. ही इज राइडिंग अ हॉर्स. तो घोडेस्वारी करत आहे. ही इज डूइंग हिज होमवर्क. तो त्याचा गृहपाठ करत आहे. ही इज अ शेफर्ड. तो एक मेंढपाळ आहे. ही इज माय अंकल. ते माझे काका आहेत. ही इज अ जेंटलमन. तो एक सभ्य पुरुष आहे. ही इज अ ब्रिलियंट स्टूडेंट. तो एक हुशार विद्यार्थी आहे. ही इज द प्रिन्स. तो एक राजपुत्र आहे. ही इज an इंजिनियर. ते एक अभियंता आहेत. ही इज अ क्लर्क. ते एक कारकून आहेत.
he is ready. तो तयार आहे. She pronoun is used as feminine gender. It she is used only with singular number. लक्षात ठेवा, she हे सर्वनाम ती या अर्थाने स्त्रीवाचक सर्वनाम म्हणून वापरण्यात येते. ती हे सर्वनाम केवळ एकवचनी म्हणून वापरण्यात येते. लेट्स स्टडी सम एक्झाम्पल्स. चला तर मग काही उदाहरणे आपण अभ्यासूया. शी इज अ गर्ल. ती एक मुलगी आहे. शी इज an authoress. ती एक लेखिका आहे. She is a worker. ती एक कामगार आहे. Now we are going to study uses of it pronoun. आता आपण it अर्थात तो, हे या अनुषंगाने वाक्यांमध्ये कसा उपयोग केला जातो हे शिकूया. इट या सर्वनामाचा वापर हवामान सांगण्यासाठी देखील होतो. उदाहरणार्थ, आज आपण पाहत आहोत बाहेर अतिशय उष्ण वातावरण आहे. त्या अनुषंगाने आपण म्हणूया इट इज व्हेरी हॉट टुडे. आज खूप गरम वातावरण आहे. काही दिवसांनी पावसाळा या ऋतूचं आगमन होईल. त्यावेळेला आपण म्हणू इट इज रेनिंग हेवीली टुडे. आज पाऊस जोरदारपणे बरसत आहे. इट इज अ बर्ड. तो एक पक्षी आहे. प्राणी, पक्षी याकरिता देखील इटचा वापर होतो. उदाहरणार्थ, इट इज an animal. तो एक प्राणी आहे. इट इज अ पीकॉक. तो एक मोर आहे. आपलं मत व्यक्त करण्यासाठी देखील इटचा वापर होतो. उदाहरणार्थ, इट इज इझी टू अंडरस्टँड इंग्लिश. इंग्रजी समजणे सोपे
आहे. पण त्याकरिता एक महत्वाची अट आहे. इट इज नेसेसरी टू वर्क हार्ड. मेहनत करणे खूप महत्वाचे आहे. वेळ किंवा वार हे सांगण्यासाठी देखील इटचा वापर होतो. उदाहरणार्थ, इट इज 1 o'clock. आता 1 वाजले आहेत. इट इज थर्सडे टुडे. आज गुरुवार आहे. In this way, today we have seen the uses of pronoun he, she, it. It या सर्वनामाचा वस्तूंसाठी देखील उपयोग केला जातो. इट इज माय फेवरेट बुक. ते माझे आवडते पुस्तक आहे. इट इज अ पेन्सिल. ती एक पेन्सिल आहे. इट इज माय बॅग. ती माझी पिशवी आहे. लेट्स रिवाइज. ही अर्थात तो हे सर्वनाम मॅस्क्युलाइन अर्थात पुरुषवाचक सर्वनामासोबत केला जातो. तर शी अर्थात ती या सर्वनामाचा उपयोग फेमिनाइन स्त्रीवाचक शब्दांसाठी केला जातो. तर इट या सर्वनामाचा उपयोग तो किंवा हे या अनुषंगाने केला जातो. एखादी परिस्थिती सांगण्यासाठी, आपले मत व्यक्त करण्यासाठी, प्राणी मात्रांबद्दल, पक्ष्यांबद्दल बोलण्यासाठी, तसेच वस्तूचा वापर इट या सर्वनामासोबत आपण करत असतो. आय होप आजचा हा लेसन निश्चितच तुम्हाला समजला असेल. आपण वारंवार एकदा नव्हे, दोनदा किंवा तीनदा हा व्हिडिओ अवश्य पाहावा, जेणेकरून आपला चांगला सराव होईल. थँक्यू फ्रेंड्स. असेच दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आजूबाजूला जे गरजू विद्यार्थी किंवा नवोदित शिकणारे असतील, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा व आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व आताही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. धन्यवाद मित्रांनो.